राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक। इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही। विद्यार्थ्यांच्या 14 वयापर्यंत तिसरी भाषा शिकवू शकता, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही। विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रम्मी खेळतानाचा कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। स्पष्टीकरणानंतर कोकाटे आता काय बोलणार याकडे लक्ष। मारहाण केल्याप्रकरणी सुरत चव्हाणांचा राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा, तर रमी खेळण्याच्या व्हिडिओनंतर तटकरेंकडून कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत। अजितदादांनी कोकाटेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट, तर लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता शरद पवार, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील आणि सुळेंसोबतचे फोटो दाखवत महाजनांचं उत्तर। प्रफुल्ल लोढाचे सर्वांसोबत फोटो, विरोधकांनी हवाबाजी न करता हनी ट्रॅपबाबत पुरावे द्यावे, आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। प्रफुल्ल लोढाकडे हनी ट्रॅपची संपूर्ण माहिती, एसआयटी चौकशी करा, एकनाथ खडसेंचा दावा, तर खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी मुलाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करावी, महाजनांनी डिवचलं। नेहमी माझ्या मुलाच्या मृत्यूवरून इशारे देतात, दम असेल तर चौकशी लावा, सामोरं जायला तयार, गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा आव्हान। विधान भवन मारहाण प्रकरणी आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला किल्ला कोर्टाकडून दिलासा, 25,000च्या जात मुचलक्यावरती जामीन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त उद्या गडचिरोलीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। बॅनर पोस्टर लावू नका, मुख्यमंत्र्यांची सहायता निधीमध्ये मदत करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उद्या वाढदिवस। अजितदादा देवगिरी बंगल्यावरती कार्यकर्त्यांसह आणि कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा करणार। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा। 2006च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, फिर्यादी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश। मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण, तर हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात एटीएस सुप्रीम कोर्टात जाणार।